इथे लॉक करायचा. इथे लॉक केलं ना मग तो असा हा फांगडा उचकत नाही. हे साप आहे. हे बघा अजून एक साप. हे बघा हे बघा राबत कसं खातोय बघा. हे बघा कसं घेऊन पळतोय बघा. हे बघा हे बघ मोठ्या दणके मोठे भेटलेले मानवने पकडले. आता हे सर्व खेकडी आहे चिंबोरे. ही चिंबोरे आहे ऍक्च्युली. माझा काम काढला असतं आता. तर नमस्कार, कुक विथ पूजा चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर मुठे पकडायला आलेले आहेत. मानव आणि आप्पा आपल्या बरोबर आहेत. तर मुठे पकडायला ते बघा आप्पाला मुठे एक भेटलाय आणि चांगला इकडे तुम्ही बघू शकता जी भाताची शेती आहे, भात शेती. तर राब वगैरे मस्त आलाय आणि हे मुठे राबाच्या आसपास गवत खायला येतात. तर आपल्या कुक विथ पूजा या चॅनलवर तुम्हाला मुठ्यांचा झणझणीत रस्सा कसा बनवला जातो हे आपण या ब्लॉगमध्ये बघणार आहोत. तर त्याआधी आपण मुठे आमच्याकडे कसे पकडले जातात, पकडण्याची मजा एक वेगळीच असते. मी शाकाहारी आहे तरी पण आम्ही मुठे पकडायला येतोय आप्पा मानव यांच्याबरोबर दरवर्षीप्रमाणे, कारण की खूप मजा येते मुठे पकडायला. पण मुठ्यांचं असं आहे की जर पावसाचा पाऊस पडत असेल तर मुठे खूप प्रमाणात बाहेर निघतात. आता सध्या पावसाने यंदा उशिरा हजेरी लावली. जवळपास 15 जून होऊन गेला तरी पावसाचा पत्ता नव्हता. पण आता मागचे 4-5 दिवस पाऊस पडला आहे. पण आज परत पुन्हा एकदा पावसाने कमी असल्यामुळे मुठे तेवढ्या प्रमाणात बाहेर निघलेले नाहीयेत अजून. तर जर पाऊस असेल तर मुठे खूप प्रमाणात बाहेर निघतात. आणि तर आज आपल्याला खूप फिरावं लागणार आहे, नाहीतर एकाच जागी आपल्याला खूप मुठे भेटतात. जास्त फिरण्याची गरज नाही लागत. तर इथे एक मुठ्या भेटलेला आहे आम्हाला, बघू शकता. मानव हातातच पकडतोय हा मुठ्या. अशा प्रकारे आपले किती मुठे झालेले आहेत? 4 मुठे झालेले आहेत, तुम्ही बघू शकता. तर इथे अशा साप वगैरे असतात, तुम्ही बघू शकता. बॅटरी साईडला मार मानव, दिसत नाहीये. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे साप वगैरे इथे असतात. मुठे शोधायला जर आपण जातोय तर काळजी घ्यायची असते. तर आता हा इकडे छोटासा आहे. हे साप आहे. हे बघा अजून एक साप. हे बघा तुम्ही बघू शकता अजून एक साप. असे भरपूर साप असतात. तर मुठे पकडायला येतात तर काळजी घ्यायची असते. आता तो मुठ्याच्या अंगावरच साप होता. आणि हा पानसावला होता. हा देखील विषारी नाहीये साप, पण साप तो साप असतो, आपण त्याला घाबरायचं असतं. इकडे बघू शकता ही अशा खेकडी वगैरे भरपूर प्रमाणात असतात. आणि हा जो भाताचा राब आलेला आहे ते राब वगैरे खायला हे खेकडे आणि मुठे येत असतात. बघू शकता किती बॅटरी आहेत. हे सगळे लोक मुठे पकडण्यासाठी आले. इकडे तन्मय आलाय आपला. भेटले का मुठे? मानव ये बघा. हे बघा कसं पकडलंय बघा. भांगड्याने माझा काम काढला असतं आता. बघा कसे सोडीतच नाही. हे बघा एक मुठ्या भेटलेला आहे. हे बघा छोटी छोटी. हे बघा किती पिल्ली निघतात बघा त्याच्यातून. हे बघा एवढी ही. आता हे सर्व खेकडी चिंबोरे. ही चिंबोरे आहे ऍक्च्युली. बघा कसं फांगडा वासून बसलाय. ए भाई तुला पकड. अरे गद्या असं कैसा पकडताय? किती झाले? चला चला, आज पाऊस कमी, आज कमी भेटताय. चला शोधायचे भरपूर. इकडे कोण गेला? आपण कसं खातोय बघा. हे बघा कसं घेऊन पळतोय बघा. हे बघ घे पकड. हे बघ मोठ्या दणक्या मोठ्या भेटलेल्या मानवने पकडलाय. तिसरा साप. आपण पान सावलाच आहे. कसं बसलंय बघा. छोटे छोटे बेडूक वगैरे आले असतात ना बाहेर, त्यांना खाण्यासाठी रात्रीचे बाहेर निघतात हे साप. तर तुम्ही बघू शकता. अरे गँगच भेटली. बघ कसला झुपका घ्या चाललेला आहे बघ याने. पकड पकड. गँग ऑफ मुठ्या. तर अशा प्रकारे आपल्याला भरपूर असे मुठे भेटलेले आहेत. आणि आता उद्या या मुठ्यांची भाजी म्हणजे मुठ्यांचा जो रस्सा आहे कालवण, ते कसा केला जातो ते पूजा तुम्हाला दाखवेल. तर अशा प्रकारे आपल्याला भरपूर असे मुठे भेटलेले आहेत. तरी पावसाचं प्रमाण खूप कमी होतं म्हणून आपल्याला खूप फिरायला लागलं आणि एवढे मुठे भेटले. नाहीतर एकाच जागी आपल्याला भरपूर असे मुठे भेटतात.
तर मानव आहे इथे आणि तिकडे आप्पा आहे. तर आम्ही असं तिघांनी मिळून खूप असे मोठे पकडले अर्धी बाल्टी आणि बघू शकतो तुम्ही मैदानावर चढण्याचा प्रयत्न करतो. तर चला आणि रेसिपी कशी असते ते बघूया. उद्या मॉर्निंगला तुम्हाला याची रेसिपी दाखवतो. अरे बापरे, चिंबोरी भेटली, एक नंबर मानव, कामच झाला. थांबता मी पकडतो. तर दणकी बघू शकता, किती मोठी दणकी आहे चिंबोरी. बघा मोठी चिंबोरी आणि हा फांगडा तिचा कसा आहे फांगडा. तर ही चिंबोरी आहे आणि बिचारी तावडीत भेटली आमचं. चला अशा प्रकारे जाता जाता आपल्याला चिंबोरी भेटली आहे मोठी अशी. नमस्कार मंडळी, मी पूजा. सर्वांचं आजच्या व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत करते. तर आज माझ्या जाऊबाई म्हणजेच तनुजा ताई आज आपल्याला भरलेले मुठे कसे बनवायचे हे दाखवणार आहेत. मुठ्यांमध्ये भरण्यासाठी सारण बनवायचं आहे. त्यासाठी इथे 3 ते 4 चमचे बेसन घेतलेलं आहे. त्यानंतर यामध्ये चवीपुरतं मीठ व आपल्या आवडीप्रमाणे लाल तिखट, त्यानंतर धणा पावडर व हळद घालायची. आता यामध्ये 2 ते 3 चमचे वाटण घालायचं आहे. त्यानंतर थोडं थोडं पाणी ऍड करून जाडसर असं मिश्रण तयार करून घ्यायचं आहे. वाटण बनवण्यासाठी भाजून घेतलेला कांदा, खोबरं, आलं, लसूण, कोथिंबीर वापरलेली आहे. आता जाडसर ठेवायचं ना आपल्याला. तर अशा प्रकारे हा जो छोटा आहे ना तो असा नांगीची जो नख असतो तो काढायचा आणि इथे लॉक करायचा. इथे लॉक केला ना मग तो असा हा फांगडा उचकत नाही त्याचा. तर आणि नंतर हे जे नख आहेत ते तोडून टाकायचे. जर मोठा मोठा असेल तर त्याचे पाय आपण घेतो आणि जर छोटा मोठा असेल तर त्याच्या पायांमध्ये एवढा काही मांस वगैरे नसतोय तर आपण पाय वगैरे घेत नाही त्याचे. आता हा मोठा मोठा आहे तर त्याचा आता बघा हे चावत नाही कारण की इथे आपण हे अशी त्याचा जो नख आहे तो टाकून ते लॉक केलं आहे आपण. अशा प्रकारे आपल्याला सगळे मुठे साफ करून घ्यायचे आहेत. अशा प्रकारे साफ करून झाल्यानंतर मुठ्याचं हे जे कवच आहे ते आपल्याला असं वेगळं करून घ्यायचंय. तर आता मुठे साफ करून झालेले आहेत. आता आपल्याला ते अशा प्रकारे भरून घ्यायचे आहेत. व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे सारण आपल्याला मुठ्याच्या आतमध्ये भरून तो मुठ्या पुन्हा बंद करून घ्यायचा आहे. तर आता सगळ्या मुठ्यांमध्ये सारण भरून झालंय. आता आपल्याला या भाजीला फोडणी द्यायची. त्यासाठी लसूण ठेचून घ्यायचं आहे. आता तेल व्यवस्थित गरम झालेलं आहे. यामध्ये ठेचलेला लसूण घालायचा आहे. लसूण फ्राय करून झाला की यामध्ये अर्धा चमचा हळद व आपल्या आवडीप्रमाणे लाल मसाला घालायचा आहे. मसाले इथे डायरेक्ट तेलामध्ये घातलेले आहेत त्यामुळे आपल्याला जाळ एकदम कमी करायचा आहे जेणेकरून मसाले करपणार नाहीत. आता हे मसाले थोडे फ्राय करून झाले की आपले भरलेले मुठे आपण यामध्ये ऍड करून घेऊया. मसाले करपायला नको म्हणून यामध्ये अगदी थोडंसं पाणी सुरुवातीला ऍड करायचं आहे. त्यानंतर सगळे मुठे यामध्ये ऍड करून आपण झाकण ठेवून एक वाफ घेणार आहोत. भाजीमध्ये आपण पाणी घातलेलं नाहीये त्यामुळे आपण वर झाकण ठेवून त्यामध्ये पाणी ठेवणार आहोत जेणेकरून आपली भाजी खाली करपणार नाही. आता एक वाफ आलेली आहे. त्यानंतर आपण हे झाकणामध्ये जे पाणी गरम झालेलं आहे तेच पाणी आपण या भाजीमध्ये ऍड करणार आहोत. आता ही भाजी आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे. त्यानंतर आता यामध्ये आपल्याला वाटण घालायचं आहे. 3 ते 4 चमचे वाटण आपल्याला इथे घालायचं आहे. त्यानंतर भाजी पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे.
आता झाकण ठेवून 7 ते 8 मिनिटं आपण पुन्हा शिजवून घेणार आहोत। आता भाजीमध्ये चवीपुरतं मीठ ऍड करायचंय। मीठ घातल्यानंतर पुन्हा एकदा 5 ते 6 मिनिटं आपण झाकण ठेवून ही भाजी शिजवून घेणार आहोत। तर अशा प्रकारे गावरान पद्धतीने बनवलेला झणझणीत मुठ्यांचा रस्सा तयार झालेला आहे। तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ? आवडला असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा।